हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA विषयी माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. तर चला आता आपण TYBAमध्ये कोणते विषय निवडायचे त्याविषयी माहिती घेऊया. TYBAमध्ये आपल्याला टोटल 6 विषय असतात, म्हणजे 2 विषयांचे 2-2 बुक्स अशी टोटल 6 बुक्स असतात. TYBAमध्ये 2 प्रकार असतात, एक जनरल BA आणि एक स्पेशल BA. जनरल BAमध्ये आपल्याला एक लँग्वेजमधून एक कोणताही विषय घ्यायचा असतो. जसं की तुमचा विषय आहे समजा SYला मराठी, हिंदी, इंग्लिश, तर तुम्ही एक कोणती तरी लँग्वेज विषय घेणार आणि एक दुसरा सब्जेक्ट घ्यायचा असतो. तुम्हाला अशा 2 सब्जेक्टमधून 2 सब्जेक्ट निवडल्यावरती 2 सब्जेक्ट्सचे 3-3 बुक्स म्हणजे 6 बुक्स असतात तुम्हाला टोटल. आणि समजा उदाहरणार्थ तुम्ही सायकोलॉजी विषय घेतला, मानसशास्त्र, तर तुम्हाला सायकोलॉजी विषयाचे टोटल 6 बुक्स असतील स्पेशल त्याच विषयाचे. किंवा तुम्ही इंग्लिश विषय घेतला पण तुम्हाला इंग्लिशचंच पूर्ण स्पेशल करायचं आहे, तर मग तुम्हाला इंग्लिशचे स्पेशल 6 बुक्स राहतील, पूर्ण इंग्लिश विषयाचेच राहतील ते. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही विषयाचं स्पेशल करू शकता, BA किंवा जनरल BA करू शकता. BAचं शेवटचं वर्ष हे अगदी महत्त्वाचं वर्ष असतं. नेमकं ह्यामध्ये कोणता विषय निवडायचा हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला निर्माण होतो. कोणता सब्जेक्ट निवडायचा हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. जो विषय तुम्हाला सोपा वाटतो तो विषय तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला जे बनायचं आहे, तुमचं जे गोल आहे, ध्येय आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्ही विषय निवडू शकतात, ज्याचा की उपयोग तुम्हाला त्यासाठी होईल. समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, तर त्याविषयी संबंधित तुम्ही 2 विषय जनरल BA करू शकता. किंवा तुम्हाला शिक्षक बनायचं आहे तर तुम्ही स्पेशल विषय घेऊ शकता. किंवा तुम्हाला पत्रकार संपादक बनायचं असेल तर त्याविषयीसुद्धा तुम्ही स्पेशल विषय घेऊ शकता. ज्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे तो विषय तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याशी संबंधित विषय तुम्ही निवडू शकता. समजा तुम्हाला मानसशास्त्र विषयात आवड आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये काउन्सिलिंग किंवा डॉक्टर बनू शकतात. प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळे जॉब असतात, म्हणजे प्रत्येक विषयाशी निगडीत वेगवेगळ्या जॉबचे वेगवेगळे अवेलेबल असतं. आता आपण YCMचे सब्जेक्ट बघूया. YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमधील TYBA तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्ट्स कार्यक्रमात विद्यार्थी 6 विषयातून यादीतून 4 विषय निवडतात. हे विषय मराठी साहित्य, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र आहेत. प्रत्येक विषयाचे 2 पेपर असतात, प्रत्येक सत्रासाठी 1. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे BAच्या डिग्रीसाठी मार्क्स असतात ते SY आणि TYBAचेच धरले जातात. आणि सब्जेक्ट निवडताना तुम्ही तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून सब्जेक्ट व्यवस्थित निवडा, कारण त्याच्यावर तुमचं पुढचं करिअर अवलंबून आहे. समजा तुम्हाला आता पुढे MA किंवा BEd वगैरे करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही व्यवस्थित सब्जेक्ट निवडू शकता. मी सांगितलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल अशी अपेक्षा करते. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.